बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने आलेले आहेत। मतदार यादीतील फेरफारीच्या मुद्द्यावरून हे आमने सामने आल्याचं समजतंय। नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीने लगावलाय। तर पराभव दिसत असल्यानं महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलीये असा प्रतिआरोप भाजपने लगावला। 2022 साली प्रारूप मतदार यादी येऊन त्याच्यावर आक्षेप होऊन जी अंतिम यादी आली होती म्हणजे 2022च्या प्रभाग रचनेनुसारची यादी आणि आत्ताचे प्रभाग सेम आहेत आणि आत्ताची जी प्रारूप यादी तयार करण्यात आलेली आहे तर या प्रारूप यादीमध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात तफावत आहे। 900 नावं हे बल्कने या भागातले त्या भागात करण्यात आलेले आहेत आणि मतदाराला मतदानापासून वंचित ठेवण्याचं हे षडयंत्र आहे आणि आक्षेप घेण्यासाठी केवळ 3 दिवसाचा कालावधी आहे आणि आक्षेप बल्कने द्यायचे नाहीत। आक्षेपासोबत आधार कार्ड वगैरे जोडायचे आणि आक्षेप शक्यतो त्या मतदारांनी द्यायचे। तर 93,000 मतदारांनी तर आपले नावं शोधण्यासाठी त्यांना 4-4 प्रभागातल्या याद्या तपासाव्या लागतील आणि मग आपलं करेक्ट प्रभागात कुठं नाव आहे त्यासाठी अर्ज द्यावे लागतील। उबाटा गटाने जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असा केलेला आहे की मतदारसंख्या वाढली तर वाढली, निश्चित वाढलेली आहे, परंतु आमच्याकडे काही पुरावे आहेत। एका व्यक्तीचे एका मतदार यादीमध्ये 3 नाव आहेत, 2-3 नाव आहेत आम्ही मार्क करून दाखवलेले आहेत। पण एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे, याचं एका यादीत 3 वेळेस नाव असून 5च्या यादीमध्ये पण नाव आहे, 7च्या यादीत पण नाव आहे आणि प्रभाग क्रमांक 8च्या यादीत पण नाव आहे। हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती। तर प्रशासनाच्या काही चूक असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।